कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अकोला जिल्ह्यातील तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्यांनी पेरणीचा नवीन प्रयोग केला. GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वारोकर यांनी केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले. शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करण्यात आलेत. त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात अनियमित पाऊसमान व हवामानातील बदल, त्याचे शेतकऱ्यावर होणारे दुष्परिणाम, भांडवलाची शेतमजुराची कमतरता, तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही, अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत. कृषी क्षेत्राला परंपरेसोबतच आधुनिकतेची जोड दिली जाणे ही काळाची गरज आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात. कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो. अकोला जिल्ह्यातील उमरी येथील राजू वारोकर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला. या प्रयोगाची चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलेच प्रसारित होत आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याच्या प्रयोगाचे शेतकऱ्यांमध्ये विशेष कुतूहल दिसून येत आहे. समाज माध्यमातील शेतकरी वर्गाच्या विविध समूहांवर व या प्रयोगाची चित्रफीत चांगलीच प्रसारित झाली आहे.